हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्यामध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे. बघा, उद्यान निरीक्षक या पदाकरिता आपण म्हणजे म्हणजे याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पात्रता कशी असणार आहे. तसंच बघा, इथे अभ्यासक्रम आणि वेतन आणि वयोमर्यादा आपण या व्हिडिओमध्ये सगळं बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण बघूयात आता. त्याच्या आधी नवी मुंबई महानगरपालिका तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट निघत असतात, एएनएम, जीएनएम आहे, स्टाफ नर्स आहे, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, या वेगवेगळ्या पोस्ट करिता अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे. बघा, तुम्हाला ही 1500 रुपयामध्ये बॅच प्रोव्हाइड होणार आहे. तसंच 3 मंथची जी व्हॅलिडिटी असणार आहे. त्याचप्रमाणे बघा, तुमचे जेवढे प्रिव्हियस पेपर आहे त्याचं तुम्हाला विश्लेषण केलं जाईल, म्हणजे अनालिसिस घेण्यात येणार आहे. आणि तुम्ही जेवढे काही रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत त्याचं तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स पण प्रोव्हाइड होणार आहे. आणि बघा, इथे जे नगर परिषद आहे तसंच बघा नगर पंचायत याच्याकरिता ही बॅच सुरू झालेली आहे. तर दोन्ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल होणार आहे. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 9545818303 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर दोन्ही बॅचेस तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या स्वरूपातही मिळणार आहे. तर आपण बघत होतो की उद्यान निरीक्षक या पदेकरिता आपण जे पात्रता आहे, अभ्यासक्रम आहे, वेतन आहे आणि वयोमर्यादा कशी असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्याकरिता जे गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाची भरण्याची जाहिरात तशी आलेली आहे. तसंच बघा, इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, इथे त्यामुळे जे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की असं म्हटलंय की जाहिरात गट क व गट ड मधील एकूण किती पदे आहेत बघा, 490 इतकी पदे रिक्त पदाकरिता अर्ज करण्याची जी कालावधी आहे ती आहे 10 तारीख, म्हणजे 10/6 म्हणजे तारीख सुरू झालेली आहे. ते 3 तारखेपर्यंत म्हणजे 3 जुलै 3/7 पर्यंत याची लास्ट डेट असणार आहे. तसंच बघा, तुम्ही इथे बघू शकता जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबतीत पूर्तता करण्याकरिता म्हणजे हे जे उमेदवारांनी तुम्ही या वेबसाईटवरती www.kdmc.government.in या संकेतस्थळावर तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर जर शेवटची टाइम असणार आहे 3 तारखेचं. बघा, इथे 11:55 या 11:55 पर्यंत तुम्ही हे अप्लाय करू शकता 3 तारखेपर्यंत. तसं आपण डिटेल बघूयात. बघा, ऑनलाईन अर्ज करण्याकरिता जी वेळोपत्रक आहे बघा, ऑनलाईन पद्धतीचा जो अर्ज सुरू दिनांक आहे जी सुरू झालेली आहे की 10/6 म्हणजे 10/6/2025 ही तारीख आहे. त्यानंतर बघा, ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ती 3 तारीख अशी असणार आहे, म्हणजे 3/7/2025 ही असणार आहे. तसंच बघा, जी तुम्ही अप्लाय जी करणारी जी फी असणार आहे ती आहे 3 तारीख इतकी, म्हणजे 3 तारखेलाच लास्ट डेट असणार आहे फी भरायची. ठीक आहे, तसंच बघा, हे जे तुमचं प्रवेशपत्र ऑनलाईन प्रवेशपत्र जे उपलब्ध होणार आहे तुम्हाला 7 दिवसाच्या अगोदर उपलब्ध होणार आहे, अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, आणि बघा, इथे परीक्षा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. ठीक आहे, तर आपण बघत होतो उद्यान निरीक्षक याच्याकरिता पात्रता किती असणार आहे, तसंच अभ्यासक्रम किती असणार आहे, वेतन तुम्हाला किती असणार आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात पुढे. बघा, उद्यान निरीक्षक या पदाकरिता इथं एकूण या पदाकरिता 11 पदे इतकी अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर सर्वसाधारण आरक्षणाशिवाय म्हणजे एकूण टोटल किती बघा, खुला मागासवर्ग जो आहे तो 2 आणि म्हणजे टोटल बघितला गेला ते 9 इतके पद आहेत. आणि महिलांकरिता बघा फक्त 2 इतके पदे आहेत, म्हणजे टोटल मिळून इतके 11 इतके पद आहेत असे म्हटलेले आहेत. त्याचप्रमाणे बघा, इथे वेतन तुम्हाला इतके मिळणार आहे की बघा, इथे 25,500 ते 81,100 ठीक आहे इतके तुम्हाला वेतन मिळणार आहे. आणि अर्हता अशी दिलेली आहेत बघा, मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची जी PSC ॲग्रिकल्चर आहे, बॉटनी या पदामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं पाहिजे तुमचं, म्हणजे कुठेही ॲग्रीमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुमच्यासाठी उत्तम, तुम्ही हा उत्तम काय म्हणतात त्याला
चान्स आहे तुमचा, तुम्ही ह्या भरू शकता फॉर्म. ठीक आहे. तर बघा इथे अशी सूचना दिलेली आहे बघा की वर नमूद सर्व पदांचा मराठी भाषेत ज्ञान आवश्यक असले पाहिजे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आहे नमूद केलेल्या संख्या व आरक्षणामध्ये जी वाढ आणि म्हणजे जे घट असेल अथवा बदल होण्याची शक्यता आहे असेही म्हटलेले आहे. ठीक आहे. तर तुम्हाला चांगला चान्स आहे ज्या विद्यार्थ्यांचा ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्याच्यासाठी उत्तम चान्स आहे की तुम्ही हे फॉर्म भरू शकता. आणि बघा असं म्हटलेलं आहे की जे काही आहे खेळाडू अनुभव पात्रता व दिव्यांग उमेदवारास मदतीस घ्यायच्या इत्यादी बाबत न चुकता अर्जामध्ये स्पष्टपणे तिकडे काय आवश्यक असणे म्हणजे स्पष्टपणे आपण सांगितले पाहिजे की आपल्याला तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरी ते एक्सपिरियन्स तुम्हाला जोडायचं आहे. ठीक आहे. तर आपण बघूयात, आपण वेतन बघितलेलं आहे, त्याची पात्रता बघितलेली आहे. ठीक आहे. आता आपण बघूयात की अभ्यासक्रम कसा असणार आहे. बघा तर आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हा अभ्यासक्रम असणार आहे. तर टेक्निकलचा लवकरच व्हिडिओ टाकणार, पण नॉन टेक्निकल मध्ये बघा नॉन टेक्निकलचा आपला कॉमन सब्जेक्ट असा असतो की मराठी. ठीक आहे. सॉरी. ठीक आहे. इंग्लिश, जे काही इंग्लिश ग्रामर आहे वगैरे आपलं ते. सामान्य विज्ञान, ठीक आहे. आणि बुद्धिमत्ता चाचणी. या विषया म्हणजे आपण या विषयाचे 10 मार्क आपण पकडू शकतो. अजून एक तर फिक्स झालेलं नाही आहे, पण आपण असं अप्रॉक्सिमेट मी सांगू शकते की मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये 10 मार्क या प्रत्येक 10 मार्कमध्ये 10 क्वेश्चन्स असे असणार आहेत. ठीक आहे. तर हे अप्रॉक्सिमेट आहे, अजून आलेलं नाहीये, पण नवीन अपडेट आलं की तुम्हाला नक्की कळवण्यात येणार आहे. ठीक आहे. तर आपण बघितलेलं आहे की आपण पात्रता कशी असणार आहे, वेतन कसं असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं आपण सगळं उद्यान निरीक्षण या पदाकरिता आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. तर बघा अकॅडमीमध्ये स्वच्छता निरीक्षक याकरिता ही बॅच सुरू झालेली आहे. जे विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं असेल म्हणजे बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर अतिउत्तम तुमच्यासाठी बॅच असणार आहे. आणि मेंटरशिपची बॅच आहे स्पेशली. ठीक आहे. तर बघा तुमची ही बॅच असणार आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे तुम्हाला आणि 7,000 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. तुम्हाला पर्सनल गायडन्स पण प्रोव्हाइड करण्यात येणार आहे आणि तुम्ही 10 विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटर पण असणार आहे. ठीक आहे. आणि ही जी बॅच तुम्ही आहे, दोन्ही बॅचेस तुम्ही आपल्या ऑनलाईन म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्येही बघू शकता. ठीक आहे. आणि वेगवेगळ्या ॲपमध्येही बघू शकता. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही 9545818303 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल, खूप महत्त्वाचा वाटत असेल, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.